एक मोठी स्क्रीन, त्यावर काळ्या बॅकग्राऊंडमध्ये दिसणारा भारताचा नकाशा आणि त्यावर दिसणारे 13 लाल ठिपके. राज ठाकरेंनी शिवतीर्थावर स्क्रीनवर हे दृश्य दाखवलं आणि त्यानंतर एक व्हिडिओ सुरू झाला. एक धीरगंभीर बॅकग्राऊंड म्युझिक वाजत होतं आणि नकाशावरचे लाल ठिपके वाढत चालले होते. हा व्हिडिओ थांबला तेव्हा देशाचा बराचसा भाग या लाल ठिपक्यांनी व्यापलेला. नकाशा शेजारी एक शब्द दिसत होता, अदानी. राज ठाकरेंनी असाच नकाशा महाराष्ट्राचा दाखवला, MMR रिजनचा दाखवला. 10 वर्षापूर्वी 2014 मध्ये अदानींचे प्रकल्प किती ठिकाणी होते आणि आता अदानींचे प्रकल्प किती ठिकाणी आहेत हे दाखवत सरकार आणि अदानी यांच्यामध्ये संगनमत असल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी जोरदार वार केला आणि चर्चेत आले गौतम अदानी. राज ठाकरेंनी उल्लेख केलेलं साल 2014चं. जगप्रसिद्ध फोर्ब्स मॅगझिननं जगातल्या सगळ्यात श्रीमंत 1000 व्यक्तींची वार्षिक यादी जाहीर केली होती. या यादीमध्ये 609व्या क्रमांकावर गौतम अदानी हे नाव होतं. भारतापुरता विचार केला तर $3 बिलियन संपत्ती असलेले अदानी श्रीमंतांच्या यादीत 11व्या क्रमांकावर होते. 8 वर्ष गेली. साल 2022चं. फेब्रुवारी महिन्यात गौतम अदानी फक्त भारतच नाही तर संपूर्ण आशिया खंडातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाले होते. सप्टेंबरमध्ये हेच अदानी जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 2ऱ्या क्रमांकावर आले. एकूण संपत्ती $150 बिलियन पेक्षा जास्त. फक्त 8च वर्षात अदानी 609व्या क्रमांकावरनं चक्क 2ऱ्या क्रमांकावर गेले. मागच्या 11 वर्षात भारतात गौतम अदानी यांच्या इतकी चर्चा दुसऱ्या कुठल्याही उद्योगपतीची झालेली नाहीये. आज भारतातली बंदरं असू देत, विमानतळ असू देत, सिमेंट उद्योग किंवा वीज पुरवठा, सगळीकडे एकच नाव चर्चेत येतं, ते म्हणजे गौतम अदानी. पण कुठलाही औद्योगिक वारसा नसलेल्या कुटुंबातनं पुढे आलेले अदानी एवढे मोठे उद्योगपती, भारतातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कसे झाले? गौतम अदानी यांची A to Z स्टोरी सांगणारा आजचा हा व्हिडिओ. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. गुजरातच्या अहमदाबाद मधला शेटचाळ परिसर, तिथल्या जैन कुटुंबात 1962 साली गौतम अदानी यांचा जन्म झाला. वडील शांतीलाल अदानी हे छोटेसे कापड व्यापारी होते. अदानी कुटुंब हे उत्तर गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातनं स्थलांतर करून अहमदाबाद मध्ये आलं होतं. कापड व्यापाराचं काम तसं प्रतिष्ठेचं होतं, पण पैसा फार नव्हता. चौकटीत राहणारं एक मध्यमवर्गीय कुटुंब अशीच त्यांची ओळख. शांतीलाल अदानी यांना 8 मुलं झाली. गौतम अदानी हे 7वे. त्यांचा स्वभाव लहानपणापासूनच इतरांपेक्षा वेगळा होता. ते शिक्षणात फारसे हुशार नव्हते, पण त्यांना दुनियादारी शिकायची होती. पैसा कसा हलतो, बाजारपेठ कशी चालते या सगळ्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. त्या पिढीतल्या बहुतांश मुलांची स्वप्न ही सरकारी नोकरी मिळवण्यावरती थांबायची. पण गौतम अदानी यांचं स्वप्न वेगळं होतं. त्यांना काहीतरी मोठं करायचं होतं, असं काही जे त्यांच्या कुटुंबातल्या कोणीच कधीच केलं नव्हतं. गौतम अदानी यांनी अहमदाबादच्या SCN विद्यालयातनं शालेय शिक्षण घेतलं. पुढे कॉमर्स मधनं डिग्री मिळवण्यासाठी त्यांनी अहमदाबादच्या गुजरात युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. पण अभ्यासात काही मन लागेना. अभ्यास नाही केला, निवांत घरात बसून राहिलो असा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. कारण अदानी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यामुळे 16 वर्षांच्या गौतमनं एक निर्णय घेतला. सगळ्या अदानी कुटुंबाचं भविष्य बदलणारा निर्णय, मुंबईला जाण्याचा निर्णय. 1970च्या दशकात गौतम अदानी यांनी गुजरात सोडलं आणि ते मुंबईला आले. त्या काळची मुंबई आजच्यापेक्षा बरीच वेगळी होती. मुंबईला उभं करणाऱ्या कापड गिरण्या हळूहळू बंद पडत होत्या. गुन्हेगारी सुद्धा वाढायला लागलेली. पण याच मुंबईत गौतम अदानी यांना पहिलं काम मिळालं हिऱ्याच्या व्यापारात. मुंबईत राहणाऱ्या चुलत भावानं गौतम अदानी यांना महिंद्रा ब्रदर्सच्या हिऱ्यांच्या व्यवसायात काम मिळवून दिलं. अदानी मुंबईच्या प्रसिद्ध झवेरी बाजारात हिरे निवडण्याचं आणि त्यांची किंमत ठरवण्याचं काम करायला लागले. ते कित्येक तास हिऱ्यांना पॉलिश करत बसायचे. या कामात पैसा फार नव्हता, पण शिकायला बरंच मिळालं. बिझनेस काय असतो, कसा करायचा याचे धडे अदानींना मुंबईच्या झवेरी बाजारातच मिळाले. अदानींनी ओळखलं होतं की फक्त प्रोडक्ट विकलं म्हणजे बिझनेस जमला असं नाही. खरी ताकद असते ती बिझनेस कंट्रोल करण्यामध्ये, आणि बिझनेस कंट्रोल करता येतो तो सप्लाय चेनच्या माध्यमातून. आता ही सप्लाय चेन म्हणजे बंदरं, ट्रान्सपोर्ट मार्ग आणि एनर्जी लाईन्स. गौतम अदानी यांनी तारुण्यातच या लाईनने विचार करायला सुरुवात केली होती. गौतम अदानी यांनी झवेरी बाजारातच 3 वर्ष काम केलं. त्यानंतर 1981 साली झवेरी बाजारातच स्वतःची डायमंड ब्रोकरेज कंपनी सुरू केली. ते हिऱ्यांच्या ट्रेडिंगचं काम करायचे. त्यांनी कमिशनच्या रूपात पहिली कमाई त्यांना मिळालेली ती म्हणजे ₹10,000. सगळं काही सेट होत होतं आणि एका वर्षानंतर अचानक गौतम अदानी यांचे मोठे भाऊ महसूक अदानी यांनी त्यांना अहमदाबादला बोलावून घेतलं. महसूक यांनी प्लास्टिकचा कारखाना सुरू केला होता. या कारखान्याच्या कामात त्यांना गौतम यांची मदत लागत होती.
महसूकभाईंनी प्लास्टिकचा कारखाना तर सुरू केला होता, पण त्या काळी कारखान्यासाठी कच्चा माल गोळा करणं हे काम अवघड होतं. या कामात गौतम अदानी यांनी आपल्या भावाची मदत केली. पुढे जाऊन 1988 साली वयाच्या 26व्या वर्षी स्वतःची कंपनी उभारली. कंपनीचं नाव ठेवलं अदानी एंटरप्राइजेस. ही सुरुवातीला एक कमोडिटी ट्रेडिंग फर्म होती. ही कंपनी पॉलिमर, ॲग्रिकल्चर गुड्स आणि बेसिक इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करायची. हे काम तसं ग्लॅमरस नव्हतं, पण धोरणात्मक दृष्ट्या महत्त्वाचं होतं. अदानींनी अशा सेक्टरमध्ये प्रवेश केला होता जिथं ब्रँडिंग पेक्षा जास्त मालाची उलाढाल किती होते याला महत्त्व होतं. याच दरम्यान 1986 साली गौतम अदानी यांचं अहमदाबादच्या प्रीती व्होरा यांच्याशी लग्न झालं. प्रीती या पेशाने डेंटिस्ट. कौटुंबिक आयुष्य रुळावर येत होतं. बिझनेसनं सुद्धा आता वेग पकडला होता. हा तोच काळ होता जेव्हा देशामध्ये लिबरलायझेशनचं वारं व्हायला लागलं होतं. भारताची अर्थव्यवस्था खुली व्हायला लागली होती. राजीव गांधी यांच्या सरकारनं इम्पोर्ट एक्सपोर्टची धोरणं ही शिथिल केली होती. याचाच फायदा अदानी यांच्या व्यवसायाला झाला. 1994 साली अदानी एंटरप्राइजेसला शेअर बाजारात लिस्ट करण्यात आलं. त्या काळी बहुतेक उद्योजकांना कारखाने आणि कंझ्युमर गुड्स मध्ये संधी दिसत होती, पण गौतम अदानी मात्र वेगळाच विचार करत होते. त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टरमधली संधी हेरली. त्यांना एक गोष्ट समजली होती, जो लॉजिस्टिक वरती कंट्रोल ठेवतो तोच अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवतो. आणि याच दरम्यान गौतम अदानी यांच्या आयुष्यात एक घटना घडली जी त्यांच्या व्यवसायासाठी टर्निंग पॉइंट होती. हा निर्णायक क्षण आला 1995 साली. त्या वर्षी गुजरातच्या केशुभाई पटेल सरकारनं पाकिस्तानच्या सीमेजवळच्या मुंद्रा या दुर्गम आणि खारफुटीच्या प्रदेशात एक खासगी बंदर डेव्हलप करण्याची योजना आखली होती. या कामाचं टेंडर त्यांना खासगी कंपनीला द्यायचं होतं, पण गुजरातच्या प्रस्थापित उद्योगपतींनी यात फारसा इंटरेस्ट दाखवला नाही. कारण तेव्हा त्या भागामध्ये कोणतंही मोठं शहर नव्हतं, रेल्वेची कनेक्टिव्हिटी नव्हती, वीज पुरवठाही नव्हता. त्यामुळे रिस्क कशाला घ्यायची असा विचार सगळ्या प्रस्थापित उद्योगपतींनी केला. पण अदानींनी यामध्ये भविष्य पाहिलं. हा प्रकल्प त्यांनी हातात घेतला आणि तसं पाहिलं तर हा मोठा जुगारच होता. अदानींच्या सहकाऱ्यांनी सुद्धा त्यांना सावध केलेलं, पण अदानींना रिस्क घ्यायची होती. त्यांच्या एका साध्या फिलॉसॉफीवरती त्यांचा विश्वास होता. ही फिलॉसॉफी म्हणजे आधी रस्ते बनवा, त्यावर वाहतूक आपोआप सुरू होईल. गौतम अदानी यांनी मुंद्रा बंदराच्या विकासासाठी मोठी गुंतवणूक केली. त्यांनी पायाभूत सुविधांकडे लक्ष दिलं. रेल्वे कनेक्टिव्हिटी, वीज पुरवठा, लॉजिस्टिक नेटवर्क या सगळ्यावरती काम केलं. हळूहळू मुंद्रा या बंदरावरती जहाजं यायला लागली. टप्प्याटप्प्यानं बंदराचा मोठा विकास झाला. आज मुंद्रा हे भारतातलं सगळ्यात मोठं खासगी बंदर आहे. हा अदानी समूहाचा कणा समजला जातो. हे बंदर जगातल्या मोठमोठ्या मालवाहू जहाजांना हाताळू शकतं. 2021 या आर्थिक वर्षात या बंदरावरनं 144.4 मिलियन टन मालाची आयात निर्यात झाली आहे. सध्या हे बंदर 155 मिलियन टनांपेक्षा जास्त माल हाताळतंय. भारताच्या एकूण सागरी माल वाहतुकीच्या 11%. आता हे बंदर भारताच्या एकूण कंटेनर ट्रान्सपोर्ट पैकी जवळपास 33% ट्रान्सपोर्ट हाताळतं. यावरने या बंदराचं महत्त्व सहज लक्षात येतं आणि गौतम अदानी यांचं बिझनेस मॉडेलही स्पष्ट होतं. आधी इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये प्रवेश करा, नफ्याचा विचार न करता स्केल वाढवा, लॉजिस्टिकवर कंट्रोल मिळवा आणि मग त्याच्याशी रिलेटेड सेक्टरमध्ये विस्तार करा. हे अदानी यांचं बिझनेस मॉडेल. याच बिझनेस मॉडेलमुळे आज अदानी समूह इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टरमधला भारतातला प्रमुख ग्रुप बनलेला आहे. अदानी एंटरप्राइजेस देशातली सगळ्यात मोठी पोर्ट मॅनेजमेंट कंपनी आहे. या ग्रुपच्या 7 राज्यांमध्ये 13 डोमेस्टिक पोर्ट्स आहेत. आता आकडा जरी मोठा दिसत असला तरी सुरुवात ही एका रिस्क पासून झाली होती. 1998 साली गौतम अदानी यांचं अपहरण झालं होतं. गुंडांनी त्यांना खंडणीसाठी ओलीसही ठेवलेलं. तर झालेलं असं की गौतम अदानी आणि त्यांचा एक मित्र अहमदाबादच्या कर्णावती क्लब मधनं कारने येत होते. रस्त्यात अचानक त्यांची कार गुंडांनी रोखली. अदानींचं अपहरण करून त्यांना अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. त्यावेळी सांगण्यात आलं की अदानी यांच्या अपहरणामागे अंडरवर्ल्ड डॉन फजलू रहमान याचा हात होता. त्यावेळी अदानी यांना सोडण्यासाठी 11 कोटींची खंडणी देण्यात आली होती असं सांगण्यात येतं. 10 वर्षांनी म्हणजे 2008 साली सुद्धा अदानी यांचा जीव थोडक्यात वाचलेला. 26/11च्या हल्ल्यावेळी गौतम अदानी हे मुंबईच्या ताज हॉटेलमध्येच उपस्थित होते. दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा ते ताज हॉटेलमध्ये दुबई पोर्टच्या सीईओंसोबत डिनरला आले होते. त्यांनी हा हल्ला प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांनी पाहिलेला. गौतम अदानी यांनी 26 नोव्हेंबरची रात्र ताज हॉटेलच्या बेसमेंटमध्येच घालवली होती. त्यांचा जीव अगदी थोडक्यात वाचला होता. खरं तर आता मुंद्रा बंदराच्या यशानंतर अदानींनी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये प्रवेश केला. 1999 साली अदानी ग्रुपनं विल्मर उद्योगासोबत हात मिळवत खाद्यतेलाच्या बिझनेसमध्ये एंट्री केली. आज देशभरात विकलं जाणारं फॉर्च्यून तेल हे अदानींचं प्रोडक्ट आहे. पुढे अदानी यांना एनर्जी सेक्टरमध्ये पैसा दिसला.
त्यामुळे त्यांनी अदानी पॉवरची स्थापना केली. अदानी पॉवरच्या माध्यमातून ते देशातल्या राज्यांना वीज पुरवठा करायला लागले. पण मागणी वाढायला लागल्यावर अदानी पॉवरला चालवण्यासाठी आणखी कोळसा हवा होता. त्यामुळे अदानींनी खाणीच्या व्यवसायात प्रवेश केला. अदानींनी 2010 मध्ये इंडोनेशियात मायनिंग बिझनेस चालू केला. आज त्यांच्या खाणी इंडोनेशिया सहित भारत आणि ऑस्ट्रेलियात सुद्धा आहेत. अदानींकडे भारतातली सगळ्यात मोठी खासगी कोळसा खाण कंपनी आहे. गौतम अदानी यांनी अशा प्रकारे एका पाठोपाठ एक वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये जशी संधी मिळाली तसा प्रवेश केला. आज अदानी उद्योग समूह पोर्ट अँड लॉजिस्टिक, पॉवर जनरेशन, कोल मायनिंग, गॅस डिस्ट्रीब्युशन, रिन्युएबल एनर्जी, एअरपोर्ट्स अशा वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये ऑपरेट करतोय. कुठल्याही एका उद्योगावर अवलंबून राहता संधी मिळेल तशी वेळ पडली तर रिस्क घेऊन काम केल्यानं आज अदानी उद्योग समूह इतका मोठा झालाय हे खरं आहे. पण या सगळ्यात जास्त चर्चेत येतात ती मागची 10 वर्ष. मागच्या 10 वर्षात अदानी उद्योग समूहाची प्रचंड ग्रोथ झाली आहे. या काळात अनेक जागतिक इन्व्हेस्टर्सनं त्यांच्या उद्योगात पैसा गुंतवलाय. त्यांच्या कंपनीनं लॉजिस्टिकच्या क्षेत्रात आपलं वर्चस्व निर्माण केलं. पॉवर जनरेशन आणि खाण उद्योगात सगळ्यात मोठा प्लेयर ते झाले. 2022 मध्ये तर अदानींनी इतिहासच रचला. ते आशिया खंडातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती झाले. त्यानंतर 6 महिन्यांनी त्यांनी जगातला दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्यापर्यंत झेप घेतली. एक वेळ अशी आली की त्यांच्या संपत्तीनं $150 बिलियन टप्पा ओलांडला होता. अहमदाबाद मधल्या एका चाळीत राहणाऱ्या छोट्या कापड व्यापाराच्या मुलासाठी हे सगळं कल्पनेच्या पलीकडचंच आहे. पण गौतम अदानी यांनी हे साध्य करून दाखवले. भारतातल्या बहुतांश राज्यात, महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यात अदानी यांचे प्रकल्प आहेत. अगदी शिक्षण क्षेत्र, कृषी क्षेत्र यामध्ये सुद्धा. पण या सगळ्यात अदानींवरती अनेक आरोपही झालेत. त्यांच्यावरती सरकारशी जवळीक असल्याचा, सरकारकडनं सूट मिळत असल्याचा आरोप करण्यात आला. 2023 मध्ये अमेरिकेतल्या हिंडनबर्ग रिसर्चनं गौतम अदानी यांच्यावर शेअर बाजारात फेरफार करण्याचा आरोप केला. त्यामुळे घाबरलेल्या इन्व्हेस्टर्सनी धडाधड त्यांचे शेअर्स विकले. त्यानंतरचे काही आठवडे अदानींना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या प्रतिष्ठेला सुद्धा मोठा धक्का बसला. अनेकांना वाटलं की हा अदानी यांच्या स्टोरीचा शेवट आहे, पण तसं काही घडलं नाही. या धक्क्यातून सुद्धा अदानी समूह पुन्हा सावरला. त्यांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी केलं, पारदर्शकता वाढवली आणि विस्ताराऐवजी ग्रुपच्या स्थिरतेवरती लक्ष केंद्रित केलं. आता हिंडनबर्गच्या धक्क्यातनं अदानी ग्रुप स्थिर झालाय. तो पूर्वी इतका वेगानं वाढत नाहीये, पण पूर्णपणे कोसळलेला सुद्धा नाहीये. याचं श्रेय अर्थातच गौतम अदानी यांनाच दिलं जातं. एकूणच काय तर गौतम अदानी यांना एका रात्रीत यश मिळालेलं नाहीये. त्यांच्या आयुष्यात सुद्धा अनेक चढ उतार आलेले आहेत. शरद पवार, नरेंद्र मोदी अशा राजकीय व्यक्तींची साथ मिळाल्याच्या चर्चा सुद्धा झाल्या. प्रचंड यश मिळालं, तितकंच अपयश सुद्धा सहन करावं लागलं. पण कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातनं आलेल्या मुंबईच्या झवेरी बाजारात काम करणाऱ्या एका मुलानं योग्य वेळी योग्य रिस्क घेत साम्राज्य उभं केलं. अदानी यांची स्टोरी इतरांपेक्षा वेगळी ठरत आली आहे ती यामुळेच. सध्या ही स्टोरी चर्चेत आली आहे ते आरोपांमुळं, भारताला, महाराष्ट्राला, मुंबईला व्यापणाऱ्या प्रकल्पांमुळं, नकाशात दिसणाऱ्या त्या लाल ठिपक्यांमुळं आणि या स्टोरी सोबतच एक नाव चर्चेत आहे. या स्टोरीचा नायक गौतम अदानी.